नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलचे पीसीबी आणि पीसीएमचे रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे. ते अधिकृत महासीईटी सेलच्या वेबसाईटला उपलब्ध झाले आहे. त्याची अधिकृत वेबसाईट cetcell.mahaceity.org ही आहे. या वेबसाईटवर आपणास रजिस्ट्रेशन करायचे आहे. आपली प्रक्रिया, फॉर्म भरण्याची स्टेप बाय स्टेप सर्व प्रक्रिया या पोर्टलवर आपल्याला ती पूर्ण करायची आहे. ती कशी आणि कोणत्या पद्धतीने केल्या जाईल यासाठी मी आपणास योग्य ते मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. स्टेप बाय स्टेप फॉर्म भरत असताना आपणास फॉर्ममध्ये आपले स्वतःचे नाव, जन्मतारीख, आधारची माहिती, डिजिलॉकरची माहिती, पत्ता, एक्झाम सेंटर या सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहे. तर चला मित्रांनो, मी आज आपणास महासीईटी पोर्टलमध्ये अधिकृत वेबसाईटवर आपले रजिस्ट्रेशन कसे करायचे याचे मी ट्युटोरियल आपणास दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ओपन करायचे आहे. त्यामध्ये MST-CET हे आपणास टाईप करायचे आहे. MST-CET आपण ज्यावेळेस टाईप करू त्यावेळेस आपल्याला स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल असे दिसेल. त्यावर आपण क्लिक करू, तो ऑप्शन दिसेल साइन इन आणि न्यू युजर. साइन इन म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेले असे विद्यार्थी लॉग इन करून आपला फॉर्म फिलअप करू शकतात. तसेच जे विद्यार्थी अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नाही असे विद्यार्थी रजिस्टरला क्लिक करून नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात. प्रथम न्यू युजरला क्लिक केल्यानंतर आपणास आपला ईमेल आय डी, जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड आपण या ठिकाणी सेट करायचा आहे. फुल नेम शुड बी ॲज पर आधार. आपल्या आधार कार्डवर आपले जसे नाव आहे, जशी स्पेलिंग आहे तशी आपण त्या ठिकाणी एंटर करायची आहे. त्यानंतर आपल्या आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी एंटर करायची आहे. आपण स्वतःचा ईमेल आय डी, पासवर्ड, सेम कन्फर्म पासवर्ड, स्वतःचे नाव ॲज पर आधार, डेट ऑफ बर्थ ॲज पर आधार. मित्रांनो, आधारची माहिती भरण्या अगोदर आपल्या मार्कशीटवर आणि आधार कार्डवर स्पेलिंग ही तंतोतंत आहे का एकदा तपासून घ्या. त्यानंतरच त्याला रजिस्टर करा. मग आपली माहिती फिलअप झाल्यानंतर मी त्याला रजिस्टर करणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला आपला स्वतःचा ईमेल व्हेरिफिकेशन करायचा आहे. जो काही तुम्ही रजिस्टरसाठी आता ईमेल वापरला होता तो ईमेल या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्या ईमेलमध्ये आपल्याला एक व्हेरिफिकेशन कोड आलेला असेल. आपला स्वतःचा ईमेल बॉक्स आपण ते उघडायचा आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला MST-CET मेल आलेला दिसेल. त्यावर व्हेरीफाय यावर क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय ईमेल हे ऑप्शन दिसेल. त्यावर आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल का तुमचा ईमेल हा तो विचारतोय का हे ईमेल कन्फर्म तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहे का. या ठिकाणी मी प्रोसीड टू लॉग इन करणार आहे. माझा स्वतःचा मेल आय डी या ठिकाणी मला दिसत आहे. प्रोसीड टू लॉग इन करणार आहे. प्रोसीड टू लॉग इन केल्यानंतर आपला ईमेल हा व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर मी पुन्हा बॅक टू अप्लिकेशन येणार आहे. बॅक टू अप्लिकेशन केल्यानंतर ती स्क्रीन माझ्या समोर आलेली मला पुन्हा दिसेल. त्या ठिकाणी खाली दिलेलं आहे, वन्स द ईमेल इज व्हेरीफाईड प्लीज क्लिक हिअर टू लॉग. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे का आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी मी क्लिक हिअर टू क्लिक केलं. त्यानंतर मी जो काही मेल रजिस्टर केलेला होता तो मेल मला या ठिकाणी दिसेल. मग मी जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड मला या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर मी साइन इन करणार. साइन इन केल्यानंतर मला प्रोसीड टू डिजिलॉकर असं इथे विचारलं जात आहे. या ठिकाणी मित्रांनो थोडंसं लक्षात घ्या का ज्या विद्यार्थ्यांनी डिजिलॉकर मध्ये अकाउंट तयार केलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांचे फॉर्म हे प्रोसेसमध्ये पुढे जाणार आहे. जर आपण ते अद्याप केले नसतील तर एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. आपल्या मोबाईलमध्ये डिजिलॉकर इन्स्टॉल करा किंवा कॉम्प्युटरवर डिजिलॉकर टाईप करा. त्यामध्ये स्वतःचा आधार टाका, मोबाईल नंबर टाका, एक OTP घ्या. OTP घेतल्यानंतर तुम्हाला एक पिन जनरेट करावा लागेल. तो पिन जनरेट करा. पिन जनरेट झाल्यानंतर आपल्या डिजिलॉकर मध्ये अपर आयडी हे सर्च करा, त्याला जनरेट करा आणि आपला अपर आयडी हा तयार होऊन जाईल. या तिन्ही प्रोसेस आपण इथं काळजीपूर्वक वाचून घ्या. त्यानंतर मी प्रोसीड टू लॉग इन करणार आहे. प्रोसीड टू लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी मला माझा आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर मी एंटर केल्यानंतर मला नेक्स्ट करायचे. नेक्स्ट केल्यानंतर मला एक OTP माझ्या मोबाईलला आलेला असतो. कोणत्या मोबाईलला येईल तर जो आधार कार्डला लिंक आहे त्या मोबाईलवर OTP येणार आहे. मी तो OTP या ठिकाणी एंटर करणार आहे. एंटर केल्यानंतर त्याला सबमिट करेल. सबमिट केल्यानंतर जो काही पिन तुम्ही डिजिलॉकर करताना तयार केलेला होता
तो डिजी लॉकरचा पिन तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि डन करायचं. डन केल्यानंतर आपल्या डिजी लॉकर मध्ये असणारी माहिती म्हणजे अपार आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड हे डॉक्युमेंट आपल्याला आपल्या डिजी लॉकर मध्ये आहे असं कळतं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे का, माझा फॉर्म फिलअप करण्यासाठी मला आवश्यकता अपार आयडी आणि आधार कार्डची आहे. तर या ठिकाणी मी अपार आयडी आणि आधार कार्डला सिलेक्ट करणार. त्यानंतर मला याला परवानगी द्यायची का सीईटी सेलची हे डॉक्युमेंट व्हेरीफाईड झाले पाहिजे. त्यासाठी मला अलाउ इथे करणं गरजेचं आहे. अलाउ मित्रांनो, या ठिकाणी अलाउ जर आपण केले नाही तर पुढे प्रोसेस होणार नाही. त्यासाठी आपल्याला अलाउ करायचं आहे. अलाउ केल्यानंतर हे डिजी लॉकरला कनेक्ट होत आहे सीईटी सेल पोर्टल आणि आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली ही सीईटी सेल पोर्टलला शेअर झालेली आहे. त्यानंतर युजर इन्फॉर्मेशन, पर्सनल डिटेल, मी डिजी लॉकरशी कनेक्ट झाल्यामुळं माझं नाव, माझी जन्मतारीख आणि माझा आधारचा नंबर ऑटोमॅटिक हा यामध्ये आलेला आहे, तो ऑटो फेच झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रोसेस मला अपार आयडी यामध्ये एंटर करायचा आहे. मी अपार आयडी तर डिजी लॉकरशी कनेक्ट केलेला आहे किंवा जनरेट केलेला आहे, परंतु अपार आयडी हा नंबर मला माहित नाही. तर त्यासाठी तुम्हाला एक सीईटी सेलने एक सोपी पद्धत दिली. तर या ठिकाणी आपण क्लिक हिअर टू व्ह्यू करून आपण आपला अपार आयडी बघू शकतो. मी यावर क्लिक केल्यानंतर मला माझा अपार आयडी या ठिकाणी दिसणार आहे. तो मी लिहून घ्यायचा आहे किंवा तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी मी तो अपार आयडी या ठिकाणी पेस्ट करणार आहे. पुढे ॲज पर आधार माझं नाव या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसेल. त्यानंतर मला या ठिकाणी ॲज पर SSC HSC मार्कशीटनुसार आपलं जसं नाव असेल. आता इथे थोडं कन्फ्युज होणार आहे मित्रांनो, का आपण असं बघणार आहे का आधार कार्डवर माझं पहिलं नाव आहे आणि मार्कशीटवर आडनाव आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी कन्फ्युज होऊ नका. मार्कशीटवर जसे नाव आहे तसे नाव तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता. त्यानंतर मला माझा स्वतःचा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे, जन्मतारीख एंटर करायची, जो मेल आयडी तुम्ही रजिस्टर केला होता तो मेल आयडी घ्यायचा आहे, वडिलाचं नाव टाईप करायचं आहे, आईचं नाव टाईप करायचं आहे, जेंडर मेल एका फिमेल, इथं काळजी घ्या मित्रांनो आपलं जेंडर काय आहे, मेल एका फिमेल हे काळजीपूर्वक निवडा. रिलिजन माझा धर्म काय आहे, हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, पारशी हे या ठिकाणी मी तो निवडायचा आहे. रिजन मी शहरी आहे का ग्रामीण आहे, म्हणजे माझा रहिवास जो आहे तो ग्रामीणचा आहे का शहरीचा. ग्रामीण असेल तर रुरल निवडा, शहरी असेल तर अर्बन निवडा. मदर टंग माझी बोली भाषा कोणती आहे, हिंदी, मराठी, उर्दू, हिंदी जी काही असेल या ठिकाणी ती लँग्वेज आपल्याला निवडायची आहे. नॅशनॅलिटी ही बाय डिफॉल्ट इंडियन आपण आलेली आहे. माझं अॅन्युअल इन्कम म्हणजे काय, तर आपलं वार्षिक उत्पन्न काय आहे. तर अद्याप काही विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढलेलं असेल तर कन्फ्युज होण्याचं कारण नाही. त्यातला एक मधला मार्ग घ्यायचा आणि टेंटेटिव्ह इन्कम आपण त्यामध्ये एंटर करायचं आहे. त्यानंतर मार्शियल स्टेटस, आपण मॅरिड आहात का अनमॅरिड हे आपल्याला एंटर करायचं. त्यानंतर स्वतःचा पत्ता, यामध्ये जो काही तुमचा ऍड्रेस असेल, ऍड्रेसमध्ये तुमचा ऍड्रेस या ठिकाणी एंटर करायचा. स्टेट निवडायचं, डिस्ट्रिक्ट निवडायचं, तालुका आहे, गाव आहे आणि आपला पिन कोड आहे. हा ऍड्रेस एंटर झाल्यानंतर करस्पॉन्डन्स आणि परमनंट हे दोन ऍड्रेस आपल्याला एंटर करायचे. जर सारखेच असतील तर सेम आहे परमनंट ऍड्रेसला क्लिक करू द्या. क्लिक केल्यानंतर अदर डिटेल्स मध्ये आपल्याला आर यू डोमिसाइल इन द महाराष्ट्र स्टेट, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का या ठिकाणी आपल्याला येस निवडायचे. मायनॉरिटी डिटेल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, बाबा जे विद्यार्थी मायनॉरिटी मध्ये येतात जसे की जैन आहे, मुस्लिम आहे, त्यांच्यासाठी काही स्पेसिफिक कॉलेज असतात. त्यामुळे ते जर मायनॉरिटी मध्ये येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी येस करायचं, बाकी सर्व विद्यार्थ्यांनी नो करायचंय. आपण अपंग असाल तर येस करा, अपंग नसाल तर नो करा. 10वी तुम्ही कोणत्या वर्षी पास झालेले आहेत ते वर्ष निवडा. 10वीला तुम्हाला किती टक्के आहेत ते या ठिकाणी एंटर करा. 10वीचं तुमचं बोर्ड काय आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे का CBSE बोर्ड या ठिकाणी तुम्हाला निवडायचंय. 10वी तुमची कोणत्या राज्यातून झालेली ते राज्य निवडायचे. या ठिकाणी तुम्ही 12वी अपियर आहात का पास आउट आहात. जर अपियर असाल तर या ठिकाणी येस करायचंय, अपियर नसाल तर या ठिकाणी नो करायचंय. म्हणजे जे विद्यार्थी रिपीटर असतील तर त्यांनी या ठिकाणी नो करायचंय. सपोज जे विद्यार्थी फ्रेशर आहेत त्यांनी येस करायचं आहे आणि जे विद्यार्थी रिपीटर आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपलं या ठिकाणी नो केल्यानंतर त्यांचं 12वीचं वर्ष निवडायचे, बोर्ड निवडायचे, पर्सेंटेज निवडायचे, मार्क्स किती मार्क्स मिळालेले ते निवडायचे, त्यांचे टोटल पर्सेंटेज या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट झालेलं दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती एकदा पुन्हा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. सेव्ह केल्यानंतर ही माहिती आपल्याला पुढे जशीच्या तशी रिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळं याला सेव्ह आणि चेंजेस करण्या अगोदर एकदा नक्की तिला व्हेरीफाय करा, त्यानंतरच सेव्ह आणि चेंजेस करा. या ठिकाणी आपण सेव्ह आणि चेंजेसवर क्लिक करणार आहे. सेव्ह चेंजेसवर क्लिक केल्यानंतर
आपल्याला सीईटी सेलच्या पोर्टलमधील सीईटी रजिस्ट्रेशन या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आहेत. यापुढे आपल्याला याच पोर्टलचं काम पडणार आहे. त्यामुळे आता सध्या तरी आपले रजिस्ट्रेशन चालू आहे, म्हणून आपण रजिस्ट्रेशन सीईटी रजिस्ट्रेशन यावर क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशन यूजी MST CET 2026 यावर क्लिक करून आपल्याला आपली प्रोसेस पुढे करायची आहे. यावर मी क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर मी जो काही मोबाईल रजिस्टर केलेला होता किंवा रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर मला या ठिकाणी दिसेल आणि त्यावर एक OTP आलेला मला दिसेल. जो काही OTP आलेला असेल तो OTP तुम्ही एंटर करा आणि त्याला व्हेरीफाईड करा. व्हेरीफाईड केल्यानंतर मित्रांनो सीईटी सेल कडून काही तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना म्हणजे काय, त्या सीईटी सेलचा फॉर्म भरताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्यामध्ये आपली कॅटेगरी काय आहे, SC NT OBC NT VJNT NT1 NT2 NT3 PWD जे विद्यार्थी कॅटेगरी आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल याचे नंबर एंटर करणं हे अनिवार्य आहे. फीच्या संदर्भात आहे जे काही PCM आणि PCB असे दोन ग्रुप दिलेले आहेत. PCM ओपन कॅटेगरीचा मुलगा असेल तर त्याला 1300 रुपये फी लागणार आहे एका पेपरसाठी. PCB जर घेत असेल तर 1300 रुपये त्याला वेगळे लागणार आहे. जर बोथ अटेम्प्ट या वर्षीपासून JEE सारखे 2 अटेम्प्ट करण्यात आलेले सीईटी सेल कडून. PCM चे 2 अटेम्प्ट आहे आणि PCB चे सुद्धा 2 अटेम्प्ट आहे. जर आपण PCM चे 2 अटेम्प्ट निवडले तर आपल्याला 2600 रुपये भरावं लागेल. PCB चे जर 2 अटेम्प्ट निवडले तर 2600 भरावं लागेल आणि बोथ अटेम्प्ट जर आपण निवडले असेल यामध्ये तर आपणास 5200 रुपये असे भरावं लागेल. कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर त्याने बोथ निवडलेले असेल तर त्याला 4000 रुपये भरावं लागेल. ही सूचना सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण ती काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. त्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट द ऍप्लिकेशन फॉर्म मी यावर क्लिक करून पुढची स्टेप घेणार आहे. त्यानंतर मी जे काही प्रोफाईल मध्ये माझी माहिती भरलेली होती ती सर्व माहिती मला ICT या ठिकाणी आलेली दिसेल. आपण ही माहिती एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या मी भरलेली बरोबर आहे का. सर्व माहिती बरोबर असेल तर सेव्ह नेक्स्ट करा. त्यानंतर मी जो काही पत्ता दिलेला होता सुरुवातीला प्रोफाईल मध्ये तो पत्ता फिलअप केलेला होता तो पत्ता मी बरोबर आहे का तो काळजीपूर्वक चेक करून घ्या. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. त्यानंतर डोनेशन आणि कॅटेगरी डिटेल्स यामध्ये मी अपंग हे ऑलरेडी डिसेबल झालेले आहे कारण की रजिस्ट्रेशन करताना आपण त्याला नोट केलं होतं. ऑर्फन अनाथ तुम्ही जर अनाथ असाल तर या ठिकाणी येस नो करू शकता. अनाथ असेल तर येस करा, अनाथ नसेल तर नो करा. कॅटेगरी इन्फॉर्मेशन तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का हे ऑटो डिफॉल्ट झालेलं आहे. आपण रजिस्ट्रेशन करताना हे फिलअप केलेलं होतं. त्यानंतर कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट यावर मी क्लिक केल्यानंतर ज्या काही कॅटेगरी महाराष्ट्रामध्ये आहेत त्या कॅटेगरी आपल्याला दिसणारे ओपन SC ST NT NT1 NT2 NT3 OBC SBC या काही कॅटेगरी मला दिसणार आहे. यापैकी मी ज्या कॅटेगरीमध्ये मोडतो मला ती कॅटेगरी या ठिकाणी निवडायची आहे. कॅटेगरी निवडताना मित्रांनो गडबड करू नका. काळजीपूर्वक आपली जी काही कॅटेगरी असेल ती निवडा. कॅटेगरी निवडल्यानंतर माझ्यासमोर या कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या सर्व जाती आपल्याला दिसतील. त्यापैकी माझी जात कोणती आहे ती मला निवडायची आहे. मग या ठिकाणी मी माझी जात निवडणार आहे. त्यानंतर तो पुढे विचारतो की तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे का, जातीचे प्रमाणपत्र आहे का. मग या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आणि नॉट अप्लाइड. जर आपल्याकडं कास्ट सर्टिफिकेट असेल तर अवेलेबल करा, पावती असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड करा आणि उपलब्ध नसेल तर नॉट अप्लाइड करा. पण विद्यार्थी मित्रांनो असे करू नका. आपले स्वतःचे कास्ट सर्टिफिकेट अगोदर काढून घ्या, त्यानंतर फॉर्म प्रोसेसमध्ये पुढे करा. मी अवेलेबलला क्लिक करणार आहे. अवेलेबलला क्लिक केल्यानंतर माझ्या कास्ट सर्टिफिकेटवर जो काही प्रमाणपत्राचा नंबर असेल तो नंबर मी या ठिकाणी एंटर करणार आहे. पुढे जात वैधता प्रमाणपत्र स्थिती म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र आपल्याकडे उपलब्ध आहे किंवा नाही याची परिस्थिती आपल्याला यामध्ये द्यायची आहे. जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर अवेलेबल करा, त्याची पावती जर असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ह करा आणि उपलब्ध नसेल तर नॉट अप्लाइड करा. जर माझ्याजवळ व्हॅलिडिटी उपलब्ध असेल तर अवेलेबलला क्लिक करा. व्हॅलिडिटीवर जो काही नंबर असेल तो नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर पुढे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का. नॉन क्रिमिनल बघा मित्रांनो 31 मार्च 2027 पर्यंत ते व्हॅलिड असणं अनिवार्य आहे. जर आपल्याजवळ ते उपलब्ध असेल तर त्याला अवेलेबल करा. त्यानंतर मायनॉरिटी इन्फॉर्मेशन जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येतात जसं आपण प्रोफाईल भरताना बघितलेलं होतं ते बाय डिफॉल्ट नो आलेलं आहे. नो याच्यामुळे आलेलं तर आपण प्रोफाईल भरताना त्याला नो केलेलं होतं. त्यानंतर मी सेव्ह नेक्स्ट करणार आहे. सेव्ह प्रोसीड केल्यानंतर माझी एज्युकेशनल माहिती मला या ठिकाणी दिसणार आहे. मी जी काही माहिती भरलेली होती माझ्या 10वीची माहिती किंवा 12वीची माहिती जी काही फिलअप केलेली होती ती सर्व माहिती मला या ठिकाणी दिसणार आहे. मी या ठिकाणी जी काही 10वीची माहिती भरलेली ती दिसते आणि मी या ठिकाणी नो केलं होतं म्हणजे मी रिपीटर विद्यार्थी आहे.
म्हणून मी या ठिकाणी नो केलेलं आहे. त्यामुळे मला वर्ष टाकायचं आहे. या ठिकाणी हा नवीनच ऑप्शन आलेला आहे. जे विद्यार्थी फ्रेशर किंवा रिपीटर असतील सर्वांसाठी हा ऑप्शन उपलब्ध झालेला आहे. काय आहे तर तुम्ही सायन्समध्ये आहात का, डिप्लोमाचे विद्यार्थी आहात का, व्होकेशनल किंवा अदर आहात, तर आपण सायन्सचे विद्यार्थी असेल तर सायन्स निवडा. त्यानंतर 12वीची जी काही माहिती असेल, आपला बोर्ड पर्सेंटेज, 12वीला किती पैकी किती मार्क्स मिळालेले, पर्सेंटेज हे आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर सेव्ह प्रोसीड करा. जर विद्यार्थी फ्रेश असेल तर फ्रेश विद्यार्थ्यांसाठी फक्त 10वीची माहिती दिसेल आणि 12वीसाठी त्यांनी अपियर आहे असं यस दिसेल. पुन्हा या ठिकाणी त्याला ती स्ट्रीम निवडायची आहे, सायन्स आहे का व्होकेशनल कोर्सेस आहे हे निवडायचे, सेव्ह आणि प्रोसीड करायचे. त्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन सेंटर सिलेक्शन या ठिकाणी थोडी काळजी घ्या मित्रांनो. मला जो पेपर द्यायचा आहे, पीसीएम द्यायचा आहे का पीसीबी द्यायचा आहे, तो काळजीपूर्वक निवडा या ठिकाणी. जर मला पीसीएम द्यायचा असेल तर पीसीएम निवडा, पीसीबी द्यायचा असेल तर पीसीबी निवडा. आणि जर दोन्ही पेपर द्यायचे असेल तर त्याला पीसीएम आणि पीसीएमबी वर क्लिक करा. त्यानंतर खाली आपल्याला विचारलं जाईल तर पीसीएमची आपल्याला 2 सत्रामध्ये परीक्षा द्यायची आहे का, किंवा 2 पर्याय तुम्हाला परीक्षेसाठी निवडायचे आहे का. मग मला जर दोन्ही पेपर द्यायचे असेल तर मी बोथ अटेम्प्ट करणार आहे. तसेच पीसीबी साठी सुद्धा आहे, जर मला दोन्ही पेपर द्यायचे असेल तर मी बोथ अटेम्प्ट या ठिकाणी करणार आहे. तुम्हाला एकच अटेम्प्ट द्यायचा असेल तर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टला क्लिक करून ती प्रोसेस करू शकता. त्यानंतर मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर, इथं थोडी काळजी घ्या मित्रांनो. यावर्षी थोडा बदल झालेला आहे का आपण जो मीडियम निवडलेला आहे तोच कायमस्वरूपी शेवटपर्यंत तुमच्यासाठी राहणार आहे. म्हणजे आपल्याला ज्या भाषेत पेपर द्यायचा आहे ती भाषेचा पेपर आपल्याला काळजीपूर्वक निवडायचा आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 भाषा दिसतील, इंग्लिश, मराठी आणि उर्दू. आपल्याला ज्या लँग्वेज मध्ये पेपर द्यायचा आहे ती लँग्वेज इथं काळजीपूर्वक निवडायची आहे. इंग्लिश ही लँग्वेज मी निवडलेली आहे. त्यानंतर मला परीक्षेसाठी एक्झाम सेंटर विचारले जाणार आहे. मग या ठिकाणी आपण एक्झाम सेंटर कोणतं निवडायचं मित्रांनो, आपल्या आजूबाजूचे जे काही जवळचे जिल्हे आहेत तर तेच निवडा, जेणेकरून तुम्हाला ऐन वेळेवर परीक्षेच्या वेळेस अडचण होणार नाही. कारण की दूरचे निवडले तर आपल्याला येण्या जाण्यासाठी त्रास होऊ शकतो. मी पहिला केंद्र निवडले छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा आणि जळगाव. हे 4 केंद्र मला निवडायचे. यापैकी 4ही पैकी एक कुठलं तरी केंद्र आपल्याला परीक्षेसाठी मिळणार आहे. जर तुम्हाला त्यात बदल करायचा असेल तर या ठिकाणी रिसेट करून आपण परत नव्याने ते निवडू शकता. त्यानंतर यावेळेस प्रथमच एक नवीन ऑप्शन आलेला आहे, मॉक आणि सायक्रोमॅटिक टेस्ट. म्हणजे सीईटी सेलने विद्यार्थ्यांसाठी 3 मॉक टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहे. त्याचे तुम्हाला कोणतेही चार्ज पेड करायचे नाही. त्यानंतर मॉक टेस्ट जर तुम्हाला परत एक्स्ट्रा घ्यायचे असेल, पेड करून घ्यायची असेल तर त्याची एका टेस्टची किंमत 118 रुपये आहे. ती पेड करून आपण ती घेऊ शकता. तसेच सायक्रोमॅटिक टेस्ट जर आपल्याला घ्यायची असेल ती सुद्धा आपण 118 रुपये पेड करून ती घेऊ शकतो. त्यानंतर मी इथं चेकबॉक्सला क्लिक करणार आहे आणि सेव्ह आणि प्रोसीड यावर क्लिक करणार. त्यानंतर माझी पुढची प्रोसेस येणार आहे फोटो अपलोड करायची. यानंतर मला फोटो अपलोड करायचे, माझे डॉक्युमेंट अपलोड करायचे. मी अपलोडला क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोटोला क्लिक करायचे, मला जो काही फोटो ऍड करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला फोटोसाठी 2 पर्याय दिलेले मित्रांनो. एक तर कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटो घ्यायचा आहे किंवा जो काही मॅन्युअली तुमच्याजवळ फोटो आहे. मित्रांनो, फोटो अपलोड करताना काळजी घ्या, एखाद्या चांगल्या फोटोग्राफर कडून फोटो काढा, त्याची सॉफ्ट कॉपी घ्या आणि तीच नक्की अपलोड करा. या ठिकाणी मी क्लिक करणार आहे. या ठिकाणी अपलोड अ फोटो इन्स्टेड मी यावर क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर ब्राउज फाईल करेल. ब्राउज नंतर मी जो काही फोटो सेव्ह केलेला आहे त्यावर क्लिक करेल, सेव्ह करेल. सेव्ह केल्यानंतर मला हा फोटो ऍडजस्ट करायचा आहे. पूर्ण फोटो मला व्यवस्थित दिसला पाहिजे, त्यामुळे मी क्रॉपला क्लिक करेल. क्रॉपला क्लिक केल्यानंतर मी त्याची साईज ऍडजस्ट करेल आणि क्रॉप आणि अप्लाय करेल. सेम तसेच साईनसाठी साईनवर क्लिक करेल, ब्राउज करेल, साईन निवडेल, सेव्ह करेल, त्याची साईज सेट करेल, क्रॉप आणि अप्लाय करेल. या ठिकाणी मला आयडेंटिटी प्रूफ म्हणून मला काय परीक्षेसाठी आयडेंटिटी प्रूफ म्हणून डॉक्युमेंट द्यायचे आहे तितके डॉक्युमेंटची यादी आपल्याजवळ आहे. त्यापैकी मी एक कोणतेही तुम्ही निवडू शकता. त्यापैकी मी आधार कार्ड निवडणार आहे. आधार कार्डला इथं समोर अपलोड करायचं, त्यावर क्लिक करेल. जे काही आधार कार्ड असेल त्याला निवडेल. हे निवडल्यानंतर मला या ठिकाणी मी माझा फोटो, सही आणि आधार कार्ड हा पूर्णपणे अपलोड झालेला आहे. त्यानंतर मी सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण जो काही फॉर्म पूर्ण फिलअप केलेला आहे त्याची प्रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. फॉर्म सबमिट करण्याअगोदर मित्रांनो एकदा फॉर्म काळजीपूर्वक चेक करून घ्या. शक्य असल्यास त्याची प्रिंट काढा. प्रिंटने सगळी माहिती काळजीपूर्वक एक लाईन तंतोतंत काळजीपूर्वक चेक करा. चेक केल्यानंतर
पुढे आपणास जी काही माहिती असेल सगळी एडिट आपल्याला या ठिकाणी एडिटवर क्लिक करून सुद्धा आपणास ती एडिट करता येणार आहे. जर सर्व माहिती बरोबर असेल तर या चेकबॉक्सला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कंटिन्यूला क्लिक करा. त्यानंतर कंटिन्यूला तुम्ही ज्यावेळेस क्लिक करा तर इथं तुम्हाला विचारलं जाईल आर यू शुअर वांट टू प्रोसीड विथ द पेमेंट, म्हणजे तुम्हाला आता फॉर्मची पेमेंट करायची आहे का. तुम्ही यस केलं तर पेमेंटमध्ये करण्या अगोदर तुम्हाला थोडीशी तो माहिती दाखवेल तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, कॅटेगरी रिझर्व आहे, ईडब्ल्यूएस नाहीये, अपंग नाहीये, जेंडर तुमचं मेल आहे, तुम्ही अनाथ नाहीये. त्यानंतर तुम्ही पीसीएमचे 2 अटेम्प्ट निवडलेले आहे आणि पीसीपीचे सुद्धा 2 अटेम्प्ट निवडलेले. त्यानंतर हा मुलगा कॅटेगरीचा आहे त्यामुळे त्याला फी 4,000 रुपये आले. त्यानंतर मी अप्लिकेशन टोटल फीस या चेकमार्कला क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू पेमेंट करणार आहे. त्यानंतर मला पेमेंटचं ऑप्शन दिसेल. जे काही पेमेंट असेल UPI वगैरे नेट बँकिंग जो तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही तो अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्ही ती पेमेंट करू शकता. सक्सेसफुली झाल्यानंतर डनला क्लिक करा. डन केल्यानंतर आपला जो काही फॉर्म होता तो पूर्णपणे सबमिट झालेला आहे. त्याची आपण या ठिकाणी प्रिंट अप्लिकेशन फॉर्मला क्लिक करून त्याची प्रिंट काढून घ्या किंवा त्याची PDF करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा, जेणेकरून पुढे तुम्हाला ती PDF कामा येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपण CET सेलचा फॉर्म PCB आणि PCMचा A to Z फर्स्ट रजिस्ट्रेशन टू एंड अप्लिकेशन हा पूर्णपणे आपण कसा भरायचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या अनेक मित्रांनाही तो शेअर करा. आपणास जर काही डाऊट असतील तर आपण कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता किंवा SKN लॉजिक करियर काउन्सिलिंगशी संपर्क करून आपले डाऊट्स विचारू शकता.